नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गोंदिया कोहमारा मार्गावर स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग। गाडी जळून संपूर्ण खाक। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। गोंदिया कोहमारा मार्गावर स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग लागल्याने स्कॉर्पिओ गाडी संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना 26 मेच्या रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान घडली। पांडरवानी येथील एक कुटुंब भंडारा जिल्ह्यातील चांदपूर देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते। चांदपूर येथून परत येत असताना डवा गावाजवळ अचानक स्कॉर्पिओ गाडीमधून धूर निघू लागला। ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली। त्यानंतर गाडीमध्ये बसलेले 8 लोक बाहेर निघाले, मात्र थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MS06BU 1733 संपूर्ण जळून खाक झाली। यामध्ये वाहन चालकाचा लाखो रुपयाचा नुकसान झाला। गोंदियावरून कोहमाराकडे जात असताना ही घटना घडली। घटनास्थळावर महामार्ग पोलीस व डोंगीवार पोलिसांची टीम पोहोचली। घटना महामार्ग क्रमांक 753 वर घडली असून काही काळ सर्व वाहतूक ठप्प होती। आगीवर नियंत्रण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली। स्वप्नील पतिराम टेंभुरकर, राहणार पांडरवानी, तालुका दिवरी, जिल्हा गोंदिया यांच्या ताब्यात सदर वाहन होते। ते चांदपूरवरून दिवरी येथे जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।